नमस्कार मंडळी, आज आपण वांग्याची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। रेसिपी अगदी साधी सिंपल आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा। तर इथे मी वांग्याच्या फोडी कट करून घेतलेले आहेत, पाण्यामध्ये टाकले। ते ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेले। मीठ पाण्यामध्ये टाकलं तर फोडी काळ्या पडत नाहीत। कढईमध्ये 1 वाटीभर तेल टाकले, अर्धा चमची मोहरी टाकली आहे, अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत, बारीक कुटलेला लसूण आहे, लसूण तडकू द्यायचा तेलामध्ये। लसूण तळसला कढीपत्त्याचे पानं टाकले जातं। इथं उभ्या आकाराचा कांदा चिरलेला आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे कट केलेले आहेत उभ्या साईजचे। कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा, जास्त लाल होऊ द्यायचा नाही। थोडीशी हळद, थोडंसं हिंग पावडर, 1 टमाटो, कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा। बारीक किसलेलं खोबरं, हे सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये वांग्याच्या फोडी टाकायच्या। वांग्याच्या फोडी टाकल्यानंतर सगळीकडून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मिक्स झाला तर याच्यामध्ये मीठ टाकायचं अर्धा चमचा, अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर। याच्यावरती ताट ठेवायचं आणि 5 मिनिटं वाफलू द्यायच्या वांग्याच्या फोडी। अशाच 5 मिनिटं झाले, आता काढून बघायचं। वांग्याच्या फोडी 80% वाफलेल्या आहेत। आता याच्यामध्ये राहिलेलं साहित्य टाकायचं। अर्धा चमचा धना पावडर, 1 बारीक वाटी मोठं शेंगदाण्याचा कुट्टा आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर। हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत एकदा 2 मिनिटं ह्याच्यावरती ताट ठेवायचं। ताट काढून बघायचं, सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता भाजी तयार झाली। गॅस बंद करायचा आणि भाजी खाली उतरून घ्यायची। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।